जय श्रीराम, हर हर महादेव. तर आपण काही कारणास्तव व्हिडिओ टाकणं बंद केली होती आणि आता खूप दिवसानंतर आपण हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. आपण हा व्हिडिओ टाकणार आहे आपल्या चॅनलवर. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, कारण हा रेस्क्यू खूप खतरनाक होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पहा. हा वेगळा आहे महेश, जो पहिलं होता ना त्याच्यात असं घाला लागेल. बाकीचे वर आल्यावर बोलिंग का मग? 5 तारखेला आज ते देऊन टाकलेला तो महेश स्टिक दे, माकडे उतरलं. कुठे गेला रे महेश? महेश थोडसा दूर आणून ठेव. ताण ताण अजून थांब. ताणून आहे ना बरोबर? बांधून गेलाय तो वरतो कुठेतरी. मला पप्पा थोडं महेश थोडं. हँडलिंग करण्याची तो आलाय स्ट्रीक मध्ये बघा. किती सगळा तो थकून पण आहे. महेश थोडसा वायर का करू आणून राहायची ना दोन. हो बघा, खूप सगळा तो लागत पण उतरत आहे खाली. त्याला हँडल करण्यात खूप अडचण होणार आहे याची, कारण मी पण कम्फर्टेबल नाही आहे आणि दोरी थोडी बारीक आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर पण भरोसा नाही करू शकत आपण. आणि हा खूप सगळा लागत आहे, त्याच्यामुळे कधी पण अटॅक करू शकतो. तर आपल्याला सावकाश त्याला हँडल करावं लागतं. तो एकदा आपल्या आटोक्यात आला म्हणजे टेन्शन नाही. खूप सगळा रागात आहे तो. बघा हाताच्या मुवमेंटवर सुद्धा तो अटॅक करायला बघत आहे आणि थकून खूप आहे, त्याच्यामुळे तो पळत नाही आहे. तर आपल्याला पकडायला सोपच जाणार. अशा प्रकारे त्याला हँडल केला आहे आता आणि तो तडतड खूप सगळं करत आहे. त्याला आता वरती नेण्याचे प्रयत्न करू हळूहळू. तो खूप सगळा घाबरून आहे. हा चला ठीक आहे, तो आपल्या स्टिक मध्ये आहे. मग थोडा थोडा वरती घेतो तुम्ही. हा पकडून ठेवता. दोरी करते सारी आणले पाय आणली का पाय. आणली का आणून ठेवा. आणली पक्क ताण थोडीशी. थांब
हो फेकून दे गाडी मध्ये आपल्या वर चढायला पण खूप अडचण होते. दोरी पकड ना इकडे वरत किती हा हा आणून ठेव. हा अरे ढिगी मध्ये होती रे. हा आणून ठेव. आला बरोबर मी आणला ना आणून आहे ना. एकदम टाकू काढून असा येईल टाकू हा लटकली इथं वरत. हो हा हा ताणून ठेवा. आहे ताणून. टाकू अबे महेश ताण थोडस. हा ताणून ठेवा. थांब थांब थांब. हो ताणून आहे ना. हो श्वास घेऊन राहायचे ना हो अद्दर राहते त्याच्यामुळे मोठा दिसतो. बाहेर निघालाय तर मस्त आरामात त्याला पण व्यवस्थित वाटत आहे. तू पळण्याचे प्रयत्न करणार खूप सगळे. जागा मिळाली होती जाऊ शकत होता. हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, याला नाग सुद्धा म्हणतात. काही ठिकाणी वेगवेगळ्या नावाने इकडे गवाळ्या अशा प्रकारे केवाले याचे नाव आहे. हा पूर्णपणे विषारी असतो. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचे विष असतात. हा चावल्यानंतर माणसाचा मृत्यू 40 मिनिटांनंतर होत असतो. तर हा चावल्यानंतर सरळ हॉस्पिटलमध्ये जायचं, उपचार चालू करायचा. हा अशा प्रकारे असतो. याची लांबी जवळपास आता 4.25 फूट आहे. 4.5 पावणे 5 फूट. आणि हा खूप सगळा लुस्त पडलाय विहिरीत राहिल्यामुळे 4-5 दिवस. बघून घ्या थोडं असं तब्येत व्यवस्थित असल्यासारखी. पण तो कधी पण आपल्यावर अटॅक करू शकतो. बघा ही याची ओळख असते. हा फन काढत असते, समोर त्याला सावध करत असते की तुम्ही माझ्यापासून दूर राहा म्हणून. तर ह्या याचा बघून घ्या, ही याची ओळख आहे इंडियन स्पेक्टिकल कोब्राची. कारण हे आहे, कारण यांनी हे एवढं पॅक नाही केलं आहे त्याच्यामुळे तो. आणि दादांचं म्हणणं असं होतं की इथे खूप सगळा काडी कचरा होता, गवत वगैरे, त्याच्यामुळे तो तिथून खाली गेला. बाकी सगळी विहीर व्यवस्थित आहे, पण त्यांनी एवढी जागा सोडली आहे त्याच्यामुळे तो इथूनच आतमध्ये गेला आहे. तर आपल्या शेतामध्ये वगैरे अशी विहीर असेल तर ते पॅक करून टाका, म्हणजे तो पडणार पण नाही, त्याच्या जीवाला धोका नाही आणि तुमच्याही जीवाला पण धोका नाही. बघून घ्या, तो जसं जसं आता त्याला ऊन लागेल तसं तसं तो ऍक्टिव्ह होत जाणार. हा विनाकारण काही करणार नाही तुम्हाला. जेव्हा आपल्या याच्यावर पाय वगैरे पडला, आपल्यापासून याला त्रास झाला, तेव्हाच तो आपल्याला बाईट करू शकतो. नाही तर असा तो आपल्या जवळपास जरी आला तर तो स्वतःचा फन उभा करून, जसं आता ह्या पोझिशनला आहे तो फन उभा करून आपल्याला सावध करतो की मी इथे आहे किंवा माझ्या जवळ येऊ नका म्हणून. तर तशा याच्यात त्याच्या दूरच राहून जायचं किंवा त्याच्या दूरून निघून जायचं. त्याला विनाकारण गोटी मारणं किंवा गाडीने त्याला छेडछाड करणं असे काही प्रकार करायचे. बघून घ्या पद्धतशीरपणे. इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे. त्याची ओळख, तो फन काढत असतो आणि रागात आल्यानंतर तो जोरजोऱ्याने फुसफुस करत असतो, हवा हवा निघाल्यासारखी. वेगळी शायनिंग मारणार तो. बघून घ्या, तू शांत झालेला आहे आता, तरी तो आपल्याला भीती दाखवत आहे किंवा आपल्याला सांगत आहे
की माझ्यापासून दूर राहा म्हणून. तो अशा पोझिशन मध्ये असला की त्याच्यापासून दूर होऊन जायचं. तो आपल्याला संदेश देतो, आपल्याला सांगतो. तो पण घाबरून नसतो, पण तो पळत नसतो. बघा आता हळूहळू तो ऍक्टिव्ह होत आहे. तर चला, भरपूर वेळ झाला, आपण त्याला आता डब्यामध्ये पॅक करून घेऊ आणि चांगल्या कुठेतरी ठिकाणी जंगल एरियामध्ये त्याला सोडून देऊ. बघा तो भरणीकडे पाहून किती हे होत आहे. त्याला पण भीती आहे आणि तो अशा पोझिशन मध्ये असल्यावर त्याला भरणीत टाकायला खूप अवघड नाही जात, सोपंच असते. कारण तो ऑलरेडी उभाच असतो, सर्व तो भरणीमध्ये आतमध्ये चालला जाते. आणि साप पकडत असताना अशी जर भरणी असली उभी तर आपल्यासाठी खूप सेफ्टी असते. कारण तो वरून खाली येतपर्यंत आपल्याला वेळ सुद्धा मिळून जाते आणि जमिनीतोपर्यंत वरतच असतो. म्हणून बारीक तोंडाची आणि लांब भरणी खूप आवश्यक असते. बघा किती सगळं उभा होत आहे तो. तर चला आता याला पॅक करून घेऊ. प्रतीक एक दोन क्लिप घेऊन घ्यायच्या चांगल्या. काय नाही. ठीक आहे, तर आता याला आपण पॅक करून घेऊ. हा विहिरीमध्ये खूप मोठा दिसत होता. दादाने बघितला तेव्हा दादाला पण खूप मोठा दिसत होता. दादाने सांगितलं की तो 8 फुटाच्या वर आहे. पण आपल्या इकडे सहसा वर्धा जिल्ह्यामध्ये 8 फुटाच्या वर 5 फुटाच्या वर मिळतच नाही. क्वचितच एखादा मिळाला जो खातेपिते घरचे किंवा चांगल्या वातावरणात असला तोच, नाही तर जमे तोपर्यंत 5 फूट किंवा 5.25 फूट खूप झाला आपल्या इकडे. आणि ह्या 4.5 पावणे 5 फूट आहे. विहिरीमध्ये काय असतं, तो श्वास वगैरे घेऊन असतो ना वर रासाठी, त्याच्यामुळे तो जास्त मोठा दिसत असतो. त्याच्यामुळे पांढऱ्याला असं वाटते का खूप मोठा आहे. तसं काही नसते, तो आपला वर राहण्यासाठी श्वास घेऊन अद्दर राहत असतो. बघा केवढंसं झाला आता. काय रे दादा झाला ना लहानचाच, पूर्ण खाली बसून गेला. तू बोलला का भरणीत नाही मावत, आता पूर्ण भरणी खाली आहे. तो खाली बसला. तो दिसायच्या तसंच दिसत असते, पण आता तो कमी होईल. तर अशा प्रकारे आपण याचा रेस्क्यू केलेला आहे. तुम्हाला जर माझा रेस्क्यू आवडला असेल तर आमचा रेस्क्यू कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.